ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आजच 24 डिसेंबर 2023 रोजी सारथी, बघा सारथी, त्यानंतर महाज्योती, त्यानंतर बार्टी या तीन संस्थेच्या जे PhD साठीची एंट्रन्स आहे ती पार पडलेली आहे, बरोबर आहे। आणि त्याच्यावर एकंदरीत 50 प्रश्न 100 मार्कांसाठी विचारले होते। आता आपण या व्हिडिओमध्ये जी चर्चा करणार आहोत तर ती जशास तशी प्रश्नपत्रिका सेट परीक्षा 2023 जून 2019 ची जी सेट परीक्षेचा पेपर 1 आहे तो जशास तसा आहे। हे जो आहे तो सेट 1 आहे, जो आपल्या सेटनेट पेपर विश्लेषणाचं जे बुक आहे प्राध्यापक शिवदास मुंडे लेखक आणि निर्मिती पब्लिकेशनचं, त्यामध्ये त्याचं विश्लेषणासहित दिलेलं आहे। आणि हे मागील 14 जानेवारी 2023 ला हे बुक पब्लिश झाले। त्यातलं जशास तसं विश्लेषण आणि प्रश्न फक्त ए सेट देखील त्यांनी चेंज बदललेला नाहीये। ए सेट बी सेट, आता हा जो आहे तो ए सेटचं प्रश्न संच आहे, त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे। त्यामुळे जे प्रश्न उत्तर बरोबर आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। जर आपण या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला प्राध्यापक भरती, त्यानंतर MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, शिक्षक भरती, सेट सारथी, त्यानंतर बार्टी आणि महाज्योत यांच्या अंतर्गत PhD साठीची एंट्रन्स परीक्षेचं पुढचं कशा पद्धतीची प्रक्रिया असणार आहे, निवड प्रक्रिया, याविषयी देखील आपण अद्ययावत माहिती टाकणार आहोत। बघा, यामधला पहिला जो प्रश्न आहे ए सेट मधला, विचार विमर्शी स्तरावरील अध्यापन या संदर्भातला हा प्रश्न विचारला होता, ज्याचं आपल्याला उत्तर या सेटमध्ये 4 पर्याय दिलेले आहेत, बरोबर आहे। तर त्यामधील आपण जर पाहिलं तर सर्व पर्याय आपल्याला पाहता येतात। इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमामध्ये आपण आपल्या बुक्समध्ये हे सर्व पर्याय दिलेले होते। तर आपण जर बघितलं तर जशास तसं प्रश्न त्यांनी सिक्वेन्स देखील चेंज केलेला नाहीये। आता यावर काय पुढे त्याचे पडसाद उमटणारच आहेत, मात्र आपण सध्याच्या घडीला आपण जे प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे एकंदरीत त्याला कशा पद्धतीनं किती प्रश्न आपले बरोबर आहेत आणि आपण कुठे आहोत एकंदरीत हे फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला कशा पद्धतीनं प्रश्न विचारले गेले होते आणि त्याचे उत्तर काय असणं अपेक्षित होते, बरोबर आहे। तर बघा, त्याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ड पर्याय। प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे ड पर्याय। शिक्षक केंद्रित नसते, तसेच विषय केंद्रित नसते, मात्र अध्ययनार्थी केंद्रित असते। त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ड। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रौढ अध्ययनार्थी हा देखील जशास तसा, त्यांनी काहीच चेंज केलेलं नाहीये, तर त्याला आपण 4 पर्याय आहेत, त्यातला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब। स्वयंप्रेरित असतो, प्रौढ अध्ययनार्थी हा स्वतः सेल्फ मोटिवेट असतो, त्यामुळं योग्य पर्याय ब आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न, मासिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस MOOCs म्हणजे काय, तर याच्या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेली लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन। तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ पर्याय। त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा, अध्ययनार्थ्याच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो। चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्मार्ट बोर्ड। पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, स्मार्ट बोर्ड। पुढचा प्रश्न पाचवा, अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही। 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग, तर सर्वच गोष्टी यावरील 3 उपयोगी पडतात। उपयोगी न पडणारा पर्याय ड पर्याय योग्य आहे। पुढचा प्रश्न, याचं विश्लेषण देखील पुढे आपण दिलेलं आहे याच बुकमध्ये। त्यानंतर 6वा प्रश्न, सत्य शोधनासाठी संवाद पद्धती टिंबटिंब यांनी दिली, तर वेगवेगळे पर्याय आहेत, त्यामधला योग्य पर्याय आहे सॉक्रेटिस यांना सत्य शोधन संवाद पद्धती दिलेली आहे, त्यामुळे योग्य उत्तर आहे बी पर्याय सॉक्रेटिस। त्यानंतर पुढचा प्रश्न,
7वा प्रश्न, जर एक चल नामांकन श्रेणीवर नॉर्मल स्केल मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर इंटरनल स्केलवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती ही असेल टिंबटिंब ही असेल. 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रायोगिक पद्धती. पर्याय क्रमांक 1, ज्याला इंग्लिशमध्ये आपण एक्सपेरिमेंटल मेथड म्हणतो, ए पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे हायपोथेसिसचे वैशिष्ट्य नाही? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वैशिष्ट्य नसणारं संबोधस्पष्टता. क. याचं योग्य उत्तर आहे क, गुंतागुंत. जो क या ठिकाणी लिहिलेला आहे, गुंतागुंत हा त्याचं वैशिष्ट्य नाही, बाकी सर्व वैशिष्ट्ये त्याचे आहेत, त्यामुळे योग्य क पर्याय आहे. त्यानंतर 9वा प्रश्न, जर वारंवारता वितरणामध्ये मध्यमान आणि मूल्यांकन अनुक्रमे 20-22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक टिंबटिंब असेल. आपला बहुलक ही संकल्पना माहीत पाहिजे, त्यावेळेस आपण त्याचं उत्तर काढू शकतो. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क, 26. त्यानंतर 10वा प्रश्न, दुसऱ्यांचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास टिंबटिंब असं म्हटलं जातं. तर त्याला 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब, वाङ्मय चौर्य. ब पर्याय, प्लॅगारिझम. त्यानंतर उतारा देखील अशाच पद्धतीचा जसा आहे तसा दिलेला होता, त्यामुळे त्याचे पण उत्तर आपण यामध्ये पाहणार आहोत. भारतीय माणूस अनाग्रही आहे कारण 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अपर्याय, त्याची सर्वसमावेशकता. अपर्याय योग्य आहे. पुढचा 12वा प्रश्न, भारतीय समाजव्यवस्था ही वैविध्यपूर्ण आहे, तशी ती अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला त्याचे वैचारिक स्वातंत्र्य देणारीही आहे. 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, संपूर्ण विधान चूक आहे. त्यानंतर 13वा प्रश्न, भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हते कारण जाती जातीमधील स्वायत्ता. पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न 14वा, जातीय स्वायत्ता आणि प्रादेशिक स्वायत्ता या दोन बाबी स्वतंत्र असून त्या दोन्ही एकत्र असल्यास राष्ट्रीय ऐक्याची भावना वाढीस लागेल. 14व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, संपूर्ण विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न 15वा, उत्तरावरचा शेवटचा प्रश्न आहे. वाङ्मयाच्या अभिव्यक्तीचे माध्यम कोणते असतं? 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे समाज, मनुष्य, संस्कृती, भाषा. तर याचं उत्तर योग्य आहे 15व्या प्रश्नाचं ड पर्याय, भाषा, लँग्वेज. हा इंग्लिशचाच सेम उत्तर आहे, तेव्हा आपण पुढे जाऊया. 16वा प्रश्न बघा, डॉक्टर देवल यांच्या मते संप्रेषण म्हणजे टिंबटिंब होय. तर योग्य उत्तर काय आहे? आपल्या 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क, अवबोधन. क पर्याय, अवबोधन हे त्यांचं संप्रेषण म्हणजे अवबोधन होय असं डॉक्टर देवल यांचं मत होतं, त्यामुळं क पर्याय योग्य आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, वर्गात पाठ शिकवण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांच्या वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व टिंबटिंब लक्षात घेतले पाहिजेत. 17व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मूल्यमापनाची व्यवस्था. ड पर्याय योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ट्रॅफिक सिग्नल हे टिंबटिंब संप्रेषणाचे उदाहरण आहे. 18व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अशाब्दिक. शाब्दिक म्हणजे ज्या माध्यमातून आपल्याला बोलणं शब्दाच्या स्वरूपामध्ये सूचना दिल्या जातात. इथं सिम्बॉल्स आहे, त्यामुळं अशाब्दिक हे याचं उदाहरण आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, एखाद्या मॉलमध्ये गिराईक येतात, ते आपल्या सामायिक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगत होत जातात. हे टिंबटिंब समूहाचे उदाहरण आहे. मुक्त, बद्ध, सहकारी आणि श्रेणीबद्ध. 19व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुक्त. पर्याय क्रमांक अ, मुक्त संप्रेषणाचं हे उदाहरण आहे.
20वा प्रश्न, काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे ग्राहक असतात. 20वा प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बहुजिन्सी. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 21वा प्रश्न, त्याचं योग्य, एका खेळामध्ये एक्स व वाय हे दोन खेळाडू आहेत व एका कागदावर n ब्रॅकेटमध्ये 4 वर्तुळ रेखाटले आहेत. एक्स आणि वाय हे एकानंतर एकाने अगोदर न जोडलेल्या दोन वर्तुळांना रेषाखंडाने जोडतात. जो शेवटचा वर्तुळ जोडतो तो जिंकतो व खेळ संपवतो. जर एक्सने खेळाची सुरुवात केली तर योग्य उदाहरण काय आहे? तर 21व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. n ही संख्या 2च्या घातांक स्वरूपात असेल तर y जिंकणार. पर्याय क्रमांक ड योग्य आहे. आता 22वा प्रश्न, त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे अपर्याय. तुम्ही चेक करू शकता. याचं योग्य उत्तर आहे अपर्याय. काही आय साठी KI बरोबर I. अपर्याय योग्य आहे. पुढे 23वा प्रश्न, एका टोपलीत असलेल्या सर्व फुले रांगेत उभ्या असलेल्या 5 व्यक्तींना पुढील प्रमाणे वाटली. दुसऱ्या व्यक्तीस पहिल्या व्यक्तीच्या निम्मी फुले, तिसऱ्या व्यक्तीस दुसऱ्यापेक्षा निम्मी फुले, चौथ्या व्यक्तीस तिसऱ्यापेक्षा निम्मी फुले व पाचव्या व्यक्तीस चौथ्यापेक्षा निम्मी फुले दिली. जर पाचव्या व्यक्तीस एक फूल मिळाले तर टोपलीत एकूण फुले किती होती? 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 31. त्यानंतर पुढचा प्रश्न 24वा, एक काम 6 पुरुष किंवा 8 मुले 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतात? 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 10. सॉरी ब 9 सॉरी ब क नाही तर ब आहे पर्याय ब. या ठिकाणी आपण इकडं क घेतलेला आहे त्यामुळं जमलिंग झालं. ब पर्याय 9. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 128 सेमी वर्ग आहे व त्याची उंची संबंधित पायापेक्षा दुप्पट आहे तर त्याच्या पायाची लांबी किती? 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ड पर्याय 8 सेमी. त्यानंतर 26वा प्रश्न, खालील दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा. तर 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ड क्रम योग्य आहे. ड क्रम मध्ये काय केलेलं आहे? 4 गाय सुरुवातीला, त्यानंतर गवत, त्यानंतर दूध, गाय गवत खाते, त्यानंतर दूध देते आणि दुधापासून दही बनवलं जातं. अशा पद्धतीने ड पर्याय योग्य आहे. पुढे 27वा प्रश्न, जर याचे रूपांतर HJLN यांचे रूपांतर ILOR असे होत असेल तर त्याचे तत्वाचे DFHJ यासाठी कोणता पर्याय बरोबर असेल? तर 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब EHKN हा पर्याय योग्य आहे. पुढे पोपटाचा रंग हिरवा आहे हे विधान टिंबटिंब प्रमाणे आहे. 28व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अपर्याय प्रत्यक्ष. आपण पाहिलेला आहे प्रत्यक्ष, त्यामुळे योग्य उत्तर आहे अपर्याय. 29वा प्रश्न, खालील दिलेल्या विधानापैकी आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत? तर 29व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क पर्याय, म्हणजेच 1 आणि 2 निष्कर्ष उचित आहेत. क पर्याय योग्य आहे. पुढचा 30वा प्रश्न, खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शवते? 30व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3 व्यक्तीमधील संबंध ही अ आकृती दर्शवते, त्यामुळे अ पर्याय योग्य आहे. त्यानंतर 31वा प्रश्न, एका परीक्षेबाबतचा अहवाल पुढे दिलेला आहे. परीक्षेसाठी बसलेले एकूण उमेदवार बरोबर 1000, पुरुष उमेदवार 550, पास झालेले उमेदवार 700, पास झालेल्या पुरुषांची संख्या टिंबटिंब या मर्यादेमध्ये असेल.
31व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 100 ते 250. पर्याय क्रमांक अ योग्य आहे. पुढचा प्रश्न 32 आणि 33 साठी वरील माहिती आहे त्या माहितीचं विश्लेषणावर आधारित हा प्रश्न आहे. बघा 32वा प्रश्न तर डायरेक्ट आपण उत्तर काढूयात. योग्य उत्तर आहे 28,000 म्हणजेच क पर्याय योग्य उत्तर आहे. त्यानंतर 33वा प्रश्न पदव्युत्तर स्त्री नोकरदारांची बी राज्यांतील संख्या काढा. पदव्युत्तर राज्यामधील संख्या 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड पर्याय 7,000. हे इंग्लिशमध्ये आहेत. त्यानंतर 34वा प्रश्न जर वरील सूचनेनुसार म्हणजे हा जो वर्तुळ आलेख दिलेला आहे त्याच्या आधारे 34 आणि 35चं उत्तर आपल्याला काढायचं आहे. जर कागदाचा खर्च 16,000 रुपये असेल तर अन्य खर्चाची रक्कम काढा. 34व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क पर्याय 10,000. त्यानंतर 35वा प्रश्न मानधनाच्या रकमेत 10% दराने कर कापल्यास कराची रक्कम टिंबटिंब आहे. 35व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ 1200. त्यानंतर पुढचा प्रश्न 36वा IPTV या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढील प्रमाणे कोणता. तर 36व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन म्हणजे ड पर्याय योग्य आहे. 36व्या प्रश्नाचं ड पर्याय योग्य आहे. त्यानंतर 37वा प्रश्न जगातील पहिला संगणक ENIAC या वर्षी विकसित करण्यात आला. कोणत्या वर्षी विकसित करण्यात आला तर 1945ला. पर्याय क्रमांक अ. त्यानंतर 38वा प्रश्न भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे त्याचं योग्य उत्तर आहे तार सेवा बंद करण्यात आली होती. त्या क पर्याय योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या वेब संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे. सरळ, महाजॉब, ई सेवा, पवित्र. 39व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पवित्र पोर्टल. पुढचा प्रश्न 40वा भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही. 40व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे. त्यामुळे अ पर्याय योग्य आहे. पुढे 41वा प्रश्न ओझोन कमी करणाऱ्या पदार्थाविषयी परिषद टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. 41व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेसेल परिषद. पर्याय क्रमांक 1 अ. पुढे 42वा प्रश्न ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणतं एकक वापरलं जातं. हा खूप सोपा प्रश्न होता डीबी डेसिबल. त्यानंतर 43 हरित भारत मोहीम हा टिंबटिंबचा भाग आहे. 43व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वातावरणातील बदलासाठी राष्ट्रीय कृती योजना. पर्याय क्रमांक ड योग्य उत्तर आहे. त्यानंतर 44वा प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकासनासाठी कोणी प्रस्तावित केलं आहे. 44व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय प्रधानमंत्री यांनी 2019ला. अपर्याय योग्य आहे. त्यानंतर 45वा प्रश्न अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने टिंबटिंब याला कारणीभूत होतात. 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे क जैविक विस्तार. पर्याय क्रमांक क. पुढे 46वा प्रश्न तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे टिंबटिंब प्रणालीमध्ये दिले जात होते. 46व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बुद्धिस्ट शिक्षण. पर्याय क्रमांक क या प्रणालीमध्ये दिलं जात होतं तांत्रिक व वैज्ञानिक. त्यानंतर 47वा प्रश्न UGCने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार टिंबटिंब या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठे आहेत. 47व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड राजस्थान या राज्यामध्ये सर्वात जास्त विद्यापीठे आहेत 2019 नुसार. त्यानंतर 48वा प्रश्न विविध विद्याशाखेतील MOOC कोर्सेस विकसित करण्यासाठी MHRD ने 8 राष्ट्रीय कोऑर्डिनेट्सपैकी टिंबटिंब ही एक संस्था नामांकित केलेली आहे.
48व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यापीठ अनुदान आयोग याचं देखील नामांकित केलेली संस्था आहे. त्यामुळे ब उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 49 बहुतांश राज्य विद्यापीठे ही टिंबटिंब स्वरूपाची विद्यापीठे आहेत. 49व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ संलग्नित विद्यापीठे आहेत, जास्त प्रमाणात संलग्नित. त्यानंतर शेवटचा प्रश्न 50वा प्राचार्यांसाठी प्रशासकीय कोर्सेस कोणते आस्थापन आयोजित करते? प्राचार्यांसाठी तर योग्य पर्याय आहे राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ, ज्याला आपण नुपा असं म्हणतो, त्याच्यामार्फत आयोजित केलं जातं. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. बघा यामध्ये याच संचामध्ये आपण त्याची प्रश्नपत्रिका पण, त्याचे उत्तर की पण दिलेले आहे आणि त्याच्यामध्येच पुढे त्याचं विश्लेषण पण दिलेलं आहे. सर्व प्रश्नांचं अशा पद्धतीनं पेपर प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 या सर्व प्रश्नांचं विश्लेषण यामध्ये दिलेलं आहे. आपलं स्वतःचंच हे बुक्स 14 जानेवारी 2023ला मार्केटमध्ये आलेलं आहे, ज्यामध्ये सेटच्या मागील 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण यामध्ये केलेलं आहे. 14 जानेवारी 2023ला हे बुक मार्केटमध्ये आलं होतं आणि भरपूर विद्यार्थ्यांनी वापरलेलं आहे. ते सर्व इत्थंभूत माहिती म्हणजे विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेची माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि भविष्यामध्ये सेट नेटची तयारी करण्यासाठी त्याचनंतर प्राध्यापक भरती, MPSC प्राध्यापक भरती, विद्यापीठीय स्तर, त्याचबरोबर